शहा येथे विद्युत वाहिनीच्या कामाला सरपंचांचा ब्रेक. नव्या डांबरी रस्त्याच्या नुकसानीवरून ठेकेदाराला हमी द्यावी लागली. नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे. सिन्नर तालुक्यातील शहा गावात विद्युत वाहिनीच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या नुकसानीवरून थेट सरपंचांनी काम बंद पाडले. शहा सबस्टेशन वरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असताना रस्त्याच्या कडेला पोल उभारण्यासाठी खड्डे खोदण्यात आले. यामुळे नव्या रस्त्याचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांसह सरपंच संभाजी सोपान जाधव यांनी ठेकेदाराला जाब विचारत रस्त्याचे नुकसान भरून काढल्याशिवाय मशिनरी हलवू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. ये मुख्यमंत्री योजना का काम दिखाओ ना आप जो लाइन ले रहे हैं उसको डिपार्टमेंट का दिखाओ जल्दी. कालच या शहा कारवाडी रोडचं जिल्हा परिषद अंतर्गत जे काम झालंय ते काम पूर्ण झालंय आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने काम पूर्ण झालेलं आहे. एकदम चांगला रोड झाला. 20 वर्षापासून रोडचं काम नव्हतं, परंतु कोकटे साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने हे काम खूप चांगल्या पद्धतीनं कंत्राटदाराने काम केलेलं आहे आणि काल काम पूर्ण झालं. आणि आज हे अवधा कंपनीचे लोक MSEBचे काही परवानगी आहे की नाही, कोणत्या डिपार्टमेंटची परवानगी आहे की नाही हे माहीत नाही, ते घेऊन खड्डे घालण्यासाठी रोडवर आले आणि त्यांनी हा रोड पूर्ण त्या रोडवर एकदम चांगल्या पद्धतीने. सदर काम आवादाया कंपनीकडे असून ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर ठेकेदाराने चूक मान्य केली. रस्त्याची दुरुस्ती नव्याने करून देण्याची आणि 24 तासांत काम पूर्ण करण्याची हमी देण्यात आली. ग्रामस्थांच्या मते विकास कामे करताना आधी केलेल्या सार्वजनिक सुविधांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी. शहा गावात विद्युत वाहिनीच्या कामावरून निर्माण झालेला हा वाद हमीनंतर तात्पुरता निवळला असला तरी संबंधित विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे. सर, माझं काय चुकलं असेल तर हे मला आयडिया होती सर. मी JCP लावली साहेब, इथं प्रेस मार्क उठले त्याचे, ते त्यांना मी रिकव्हर करून देतो बोललो सर. काय प्रॉब्लेम असेल तर मी सॉल्व्ह करून देतो सर. कागदपत्र मागितले परंतु एकाच डिपार्टमेंटची ह्या लोकांकडे अजिबात परवानगी नाही आणि JCB आणून मशिनरी आणून रोडवर उभे करून रोडच्या साईड पट्ट्या खोदून यांचं काम चालू आहे. तर आम्ही पंचायत समितीचे आपले साहेब असतील, ठेकेदार असतील, यांच्याशी संपर्क साधून या अवधा कंपनीचे जे कोण ठेकेदार यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा आणि आमच्या रोडचं काम पूर्ववत करून द्या अशी मागणी आम्ही यांच्यात केलेली आहे. तर साहेबांना सुद्धा याचा या मीडियामार्फत आमची मागणी आहे की ताबडतोब या लोकांवर अवधा कंपनीवर गुन्हे दाखल करावे.